स्टँडर्ड 8 सब्जेक्ट जनरल सायन्स युनिट 5 इनसाइड द ॲटम. मागील पाठाला आपण डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट हा घटक पाहिला. आज आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजेच काय हे बघणार आहोत. द कन्सेप्ट्स रिगार्डिंग व्हॅलेन्सी ऑफ एन एलिमेंट केमिकल बॉन्ड्स इन कंपाऊंड्स गेट क्लेरिफाईड फ्रॉम द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मूलद्रव्यांची संयुजा संयुगामधील रासायनिक बंध यांच्या संबंधित संकल्पना इलेक्ट्रॉन स्वरूपनामुळे स्पष्ट होतात. ॲटम्स फॉर्म्स केमिकल बॉन्ड्स बाय यूजिंग इलेक्ट्रॉन ऑफ इट्स आउटरमोस्ट शेल. अणू आपल्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन वापरून रासायनिक बंध तयार करतात. व्हॅलेन्स ऑफ एन ॲटम इज determined by the configuration of its outermost shell. Therefore, the outermost shell is called a valence shell. Also, the electrons in the outermost shell are called valence electrons. अणूंची संयुजा त्यांच्या बाह्यतम कवचाच्या इलेक्ट्रॉन स्वरूपनावरून ठरते, त्यामुळे बाह्यतम कवचाला संयुजा कवच म्हणतात. तसेच बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन होत. It can be seen that the valency of an atom is related to the number of valency electrons in that atom. अणूच्या संयुजतेचा संबंध अणूमध्ये संयुजा इलेक्ट्रॉनांच्या संख्येशी असलेल्याचे दिसून येते. Let us first look at the element helium and neon. प्रथम हेलियम आणि निऑन ह्या मूलद्रव्याकडे पाहूया. Atom of both these gases elements do not combine with any other atom. These elements are chemically inert. It means that their valency is 0. ह्या दोन्ही वायुरूप मूलद्रव्यांचे अणू इतर कोणत्या अणूबरोबर संयोग पावत नाहीत. ही मूलद्रव्ये रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय आहेत, म्हणजे त्यांची संयोजन 0 आहे. हेलियमच्या अणूत 2 इलेक्ट्रॉन असतात. हेलियम ॲटम कंटेन्स 2 इलेक्ट्रॉन्स विच आर अकॉम्पोडेटेड इन द फर्स्ट शेल के. हेलियमच्या अणूत 2 इलेक्ट्रॉन असतात व ते के ह्या पहिल्या कवचात सामावलेले असतात. सी द टेबल 5.7. Helium has only one K shell that contains electron and the same is also the outermost shell. तक्ता 5.7 पहा आणि हेलियममध्ये इलेक्ट्रॉन असलेले फक्त एकच के कवच आहे व तेच बाह्यतम कवच सुद्धा आहे. बघा हेलियमचे 2 दाखवलेले आहेत, म्हणजे के कवचात 2 आणि हेच त्याचे बाहेरील कवच असे आपण म्हणू शकतो. The electron capacity 2n square of K shell is 2 is indicate that the outermost shell a helium is completely filled. K कवचाची इलेक्ट्रॉन धारकता 2n वर्ग ही 2 आहे, म्हणजेच हेलियमचे बाह्यतम कवच पूर्ण भरलेले असते. It is said that helium has an electron duplet. यालाच हेलियमचे इलेक्ट्रॉन द्विक असे म्हणतात. The electronic configuration of the inert gas neon contain 2 shell K and L. L is valence shell of neon. निऑन ह्या निष्क्रिय वायूच्या इलेक्ट्रॉन स्वरूपात के व एल ही 2 कवचे असून एल ही संयुजा कवच आहे. एल कवचाची इलेक्ट्रॉन धारकता 8 आहे. हे 5.7 वरून आपल्याला दिसते. The electron capacity of L shell is 8 and the table 5.7 shown that the valence shell of neon is completely filled. It is said that neon has an electron octet. म्हणजेच निऑनचे संयुजा कवच पूर्ण भरलेले आहे, यालाच निऑनचे इलेक्ट्रॉन अष्टक आहे असे म्हणतात. Argon is an inert gas having electron in the shells Kl and m. KLm ह्या कवचामध्ये इलेक्ट्रॉन असलेला निष्क्रिय वायू म्हणजे अर्गॉन होय. द इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ द एम सेल इज 2 × 3 square is equal to 18. However, is argon there are only 8 electron in the valence shell m. m ह्या कवचाची इलेक्ट्रॉन धारकता 2 × 3 म्हणजेच 18 आहे, परंतु आर्गॉनमध्ये m ह्या संयुजा कवचात फक्त 8 इलेक्ट्रॉन आहेत. It means that there are 8 electron is the valence shell of inert gases, that is an electron octet. याचा अर्थ निष्क्रिय वायूच्या संयुजा कवचात 8 इलेक्ट्रॉन असतात. From this it is understood that the valency is 0 when electron octet is complete. म्हणजे संयुजा कवचात इलेक्ट्रॉन अष्टक असते, इलेक्ट्रॉन अष्टक किंवा द्विक पूर्ण असते तेव्हा संयुजा 0 असते. The electronic configuration of element other than inert gases
shown that they do not have electron octet on their electron octet are incomplete. निष्क्रिय वायू सोडून इतर मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण पाहता असे दिसते की त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन अष्टक स्थिती नाही किंवा त्यांची इलेक्ट्रॉन अष्टके पूर्ण आहेत. रिगार्डिंग हायड्रोजन इट कॅन बी सेड दॅट इट्स इलेक्ट्रॉन डुप्लेट इज इनकम्प्लीट. हायड्रोजनच्या बाबतीत असे म्हणता येईल की हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन द्विक अपूर्ण आहे. Atom of all element except inert gases has tendency of combine with other atom, meaning that they have a non-zero valency. निष्क्रिय वायू वगळता इतर सर्व द्रव्यांच्या अणूमध्ये इतर अणूबरोबर संयोग पावण्याची प्रवृत्ती असेल. यू हॅव सीन फ्रॉम द फॉर्म्युला ऑफ द molecules formed by combination with hydrogen, for example hydrogen H2HCl, that valency of hydrogen is 1. म्हणजेच त्याची संयोजन शून्य नसते. हायड्रोजनच्या संयोगाने तयार झालेल्या रेणूंच्या सूत्रावरून उदाहरणार्थ H2 किंवा HCl हायड्रोजनची संयोजन 1 असल्याचे तुम्ही पाहिले आहेच. दॅट व्हॅलेन्सी of hydrogen is 1. The electronic configuration of hydrogen shown that there is 1 electron less than the complete duplet state. हायड्रोजनच्या इलेक्ट्रॉन स्वरूपावरून दिसते की हायड्रोजनमध्ये 1 इलेक्ट्रॉन के या कवचात आहे. म्हणजेच हायड्रोजनमध्ये पूर्व वीक स्थितीपेक्षा 1 इलेक्ट्रॉन कमी आहे. दिस नंबर 1 मॅचेस विथ द व्हॅलेन्सी ऑफ हायड्रोजन विच इज ऑल्सो 1. Moreover, it is learned that the electronic configuration of sodium 281 has 1 electron in the valence shell, and the valency of sodium is also 1 as seen from the molecular formula NaCl and NaH etc. ही एक संज्ञा हायड्रोजनच्या संयुगीशी जुळते. सोडियमच्या 281 ह्या स्वरूपणावरून समजते की सोडियमच्या संयोजक कवचात 1 इलेक्ट्रॉन आहे आणि NaCl आणि NaH अशा रेणूसूत्रावरून समजते की सोडियमची संयोजन 1 आहे. इट मीन्स दॅट देअर इज अ सम रिलेशन बिटवीन द व्हॅलेन्सी ऑफ एन एलिमेंट अँड द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज इट्स व्हॅलेन्स शेल. याचा अर्थ असा की मूलद्रव्यांची संयोजन व त्यांच्या संयोजक कवचातील इलेक्ट्रॉन संख्या यात काहीतरी संबंध आहे.